राज्यघटनेतील कलम 370 हटवण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी योग्य ठरवलाय। कलम 370 हटवण्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी करताना सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले की राज्यघटनेतील कलम 370 हटवण्यासाठी घटनात्मक आदेश जारी करण्यासाठी राष्ट्रपतींच्या अधिकाराचा वापर करणे आम्ही योग्य ठरवतोय। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती महाराज ज्ञानेश्वर माऊलींचा 727वा संजीवन समाधी सोहळा आज संपन्न होतो। त्यानिमित्ताने माऊलींच्या समाधी मंदिर आणि गाभाऱ्यात अशी फुलांची सुंदर सजावट करण्यात आली। पहाटे श्रींच्या समाधीला अभिषेक सोहळा पार पडला। यानंतर भाविकांच्या हस्ते महापूजा केली जाईल आणि सकाळी 9 ते 12 दरम्यान वंश परंपरेनुसार नामदास महाराजांचे काल्याचे कीर्तन होईल आणि दुपारी बरोबर 12 वाजता घंटानाद आणि फुले उधळून संजीवन समाधी मंदिरावर होऊन या सोहळ्याची सांगता केली जाईल। गेल्या 5 दिवसांपासून आळंदीमध्ये हा सोहळा मोठ्या उत्साहाने वारकरी राज्यभरातून आळंदीमध्ये दाखल होत आहेत हा सोहळा पाहण्यासाठी। श्री संत ज्ञानेश्वर माऊली संजीवन सोहळा 11 डिसेंबर रोजी संपन्न होतोय। त्यानिमित्त ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या ज्ञानेश्वरी या ग्रंथातील शेवटच्या 18व्या अध्यायातील पसायदान सुंदर कॅलिग्राफी मध्ये लिहिले आहे। पाटण तालुक्यातील डाकेवाडी येथील सुप्रसिद्ध सुलेखनकार डॉक्टर संदीप डाकवे यांनी कॅलिग्राफीतून पसायदान लिहित आपली सेवा रुजू करत माऊलींना वंदन केलंय। अतिशय सुंदर पद्धतीने तयार केलेली ही रचना सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे। श्री रामरायाच्या दर्शनासाठी सुविधा 22 जानेवारीपासून उपलब्ध होणार आहे। 2 मजल्याची बांधणी व्हायची आहे। श्रीराम मंदिराचे बांधकाम पूर्ण होण्यासाठी आणखी 3 वर्षे लागतील अशी माहिती श्रीराम जन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद गिरी महाराज यांनी दिली आहे। अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिरातील रामाच्या मूर्तीसाठी वस्त्र विणण्याचा 2 धागे श्रीराम केले हा उपक्रमाच्या शुभारंभासाठी ते पुण्यात आले होते आणि यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधलेला आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील कुतुबखेडा येथे 43 वर्षीय शेतकऱ्याची कर्जबाजारीपणामुळे कंटाळून शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडलेली आहे। नारायण भाऊसाहेब करंगळ असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचं नाव आहे। बँकेकडून घेतलेले 7 लाख रुपये कर्ज भरण्यासाठी त्यांना नोटीस आली होती। आधीच नापिकी आणि आता नोटीस आल्यामुळे कर्जाची परतफेड करायची कशी या विवंचनेत ते होते। नारायण करंगळ हे रविवारी शेतात गेले होते। मुंबई विद्यापीठातील मुंबई स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पब्लिक पॉलिसी विभागाच्या माजी विद्यार्थी संघाच्या पुढाकारातून व्हर्च्युअल क्लासरूमची निर्मिती करण्यात आली आहे। मुंबई स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स ॲल्युमनी असोसिएशनच्या अध्यक्षा रितू दिवाण आणि विभागाच्या संचालिका मनीषा करणे यांच्या हस्ते नुकतेच या व्हर्च्युअल क्लासरूमचे उद्घाटन करण्यात आलेलं आहे। केंद्र शासनाने कांद्यावर निर्यात बंदी लागू केल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप पाहण्यास मिळाला होता। याच निर्णयाविरोधात व्यापाऱ्यांचाही देखील सहभाग पाहावयास मिळाला। लिलाव बंद ठेवले होते मात्र शेतकऱ्यांचा कांदा खराब होऊ लागल्याने शेतकरी हितासाठी व्यापारी आजपासून लिलावात सहभागी होणार असल्याची माहिती समोर येत असून या संदर्भात सोशल मीडियावर मेसेज देखील बाजार समितीच्या वतीने फिरवण्यात आलाय।
सांगली जिल्ह्यातल्या ऊस दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून तब्बल 20 तासांपासून सांगलीतील दत्त इंडिया संचलित वसंतदादा साखर कारखान्यासमोर राजू शेट्टी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांसह ठाण मांडून आहेत। रात्रभर राजू शेट्टी यांनी कार्यकर्त्यांसह कारखान्याच्या समोर मुक्काम केला, तर स्वाभिमानीच्या ठिय्या आंदोलनामुळे कारखान्याचे गाळप ठप्प झाले आहे। जिल्हा प्रशासन आखून 16 डिसेंबर रोजी पुन्हा बैठकीचा प्रस्ताव देण्यात आलाय। गोविंदगिरी महाराज यांनी पुण्यात बोलताना बांधकाम सुरू असलेलं राम मंदिर उद्ध्वस्त होण्याचे काही लोकांचे मनसुबे असल्याचं वक्तव्य केलं आहे। इंदापूरमध्ये गोपीचंद पडळकर यांच्यावर मराठा कार्यकर्त्यांनी केलेल्या चप्पल फेकीच्या निषेधार्थ आज ओबीसी समाजाकडून इंदापूर बंदची हाक देण्यात आली। याला इंदापूरकरांनी देखील उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचा पाहावयास मिळालाय। इंदापूर शहर पूर्णपणे कडकडीत बंद ठेवण्यात आलाय। महाराष्ट्रात डासांचा प्रादुर्भाव वाढला असून दर तासाला सरासरी 2 रुग्णांना डेंग्यूची लागण होत आहे। डेंग्यूच्या बाबतीत महाराष्ट्र देशात 3ऱ्या स्थानी आहे। 1 जानेवारी ते 30 नोव्हेंबरपर्यंत राज्यात 17,531 रुग्ण आढळले असून देशभरात 2,34,427 डेंग्यूचे रुग्ण आढळलेले आहेत। उत्तर प्रदेशात सर्वाधिक 33,075 रुग्ण आढळले असून त्यानंतर बिहारमध्ये 19,672 जणांना डेंग्यूची लागण झाली आहे। प्रसूतीनंतर दरवर्षी जगभरातील सुमारे 4 कोटी महिलांना आरोग्यासंबंधी दीर्घकालीन समस्यांचा सामना करावा लागतो। द लान्सेट ग्लोबल हेल्थमध्ये प्रकाशित एका संशोधनात ही माहिती देण्यात आलेली आहे। या संशोधनातील पथकात जागतिक आरोग्य संघटनेचे तज्ज्ञही सहभागी झाले होते। शेती खात्याचा कारभार हातात घेतल्यानंतर पहिल्याच दिवशी ब्राझीलमधून धान्य आयातीसाठीचा प्रस्ताव सही करिता आला। त्याचे खूप वाईट वाटले, परंतु पुढील 6 वर्षात आपण शेती उत्पादनात स्वयंपूर्ण झालो, आता इतर देशांना निर्यात करतो आहोत। हे सगळे शेतकऱ्यांबरोबरच या क्षेत्रात संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांमुळे शक्य झाले, अशा शब्दात माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी शास्त्रज्ञांचा गौरव केला। तर गेल्या वर्षभरापासून अडथळ्यांची शर्यत पार करत बळीराजा रब्बीच्या हंगामापर्यंत पोहोचलाय, मात्र ऐन हाताशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावला। पिकांवर केलेला खर्चही न निघाल्याने आर्थिक संकट उभं ठाकलंय। त्यात कांदा निर्यातीवर बंदी, ऊस आणि कांद्याचे कोसळलेले दर, सोयाबीन आणि कापूस उत्पादकांची झालेली कोंडी, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप आहे। उपराजधानीत हिवाळी अधिवेशन सुरू असताना दुसरीकडे अवकाळी आणि दुष्काळजन्य परिस्थितीमुळे हैराण झालेले शेतकरी रस्त्यावर उतरतायत। रविवारी ही आंदोलनं सुरूच होती। जळगाव शहरातील समतानगर येथे जुन्या वादातून एका तरुणाची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडलेली आहे, तर सोबत इतर 2 जण जखमी झाले असून त्यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे। अरुण बळीराम सोनावणे असं मृत व्यक्तीचं नाव आहे, तर सोबत त्याचा भाऊ गोकुळ बळीराम सोनावणे आणि आशिष संजय सोनावणे हे दोघे जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे। गोंदिया स्थानकावरून धावणारी गोंदिया ते मुंबई विदर्भ एक्सप्रेस आणि गोंदिया ते कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस या 15 तारखेपर्यंत रद्द करण्यात आलेल्या आहेत, तर अनेक गाड्या या विविध कारणांसाठी रद्द करण्यात आल्यामुळे याचा फटका आता प्रवाशांना बसत आहे। विशेष म्हणजे याविषयी प्रवाशांना कोणतीही माहिती न देता या प्रवासी गाड्या रद्द झाल्यामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे। मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण या दोघांमध्ये संघर्ष सध्या सर्वत्र सुरू असून ओबीसी आरक्षणाच्या समर्थनार्थ छगन भुजबळ यांनी जी भूमिका घेतली त्याला नाशिक जिल्ह्यातील सिन्नरच्या ओबीसी समाजाने पाठिंबा देत शहरातून मेणबत्ती मोर्चा काढला। ओबीसी नेते छगन भुजबळ हे ओबीसी आरक्षणाच्या बचावासाठी पुढे सरसावले असून भुजबळांच्या समर्थनार्थ घोषणाबाजीही करण्यात आली।
शहरातील 3 विधानसभा मतदारसंघातील नवीन वसाहतींमध्ये ड्रेनेजची यंत्रणाच नाही, त्यामुळे नागरिकांना वर्षानुवर्षे सेफ्टी टँकवर दिवस काढावे लागत आहेत। महापालिका प्रशासक श्रीकांत यांनी तिन्ही विधानसभा मतदारसंघात ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे आदेश दिले। मध्यसाठी 190 आणि पश्चिमसाठी 190 कोटी रुपये लागणार आहेत। या दोन्ही प्रस्तावांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने तांत्रिक मान्यता सुद्धा दिली आहे। पूर्वसाठी 210 कोटींचा प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू आहे। तिन्ही प्रस्तावांना पण 590 कोटी रुपये लागणार आहेत। मुंबई महापालिकेची 4 वैद्यकीय महाविद्यालय आणि दंत महाविद्यालय ही अत्यंत प्रथित यश महाविद्यालय असून या 5ही वैद्यकीय महाविद्यालयांचे अभिमत आरोग्य विद्यापीठ करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतलाय। त्यामुळे अभ्यासक्रमांमध्ये नाविन्यता आणणे सुलभ होणार आहे। तसेच विद्यापीठाला स्वतःचे शुल्क आकारण्याचे स्वातंत्र्य मिळणार आहे। कृष्णा खोऱ्यामधील कुकडी, इंद्रायणी, मुठा, मुळा, नीरा, भीमा, कोयना, कृष्णा या नद्यांमध्ये पडणाऱ्या पावसाचे कोकणात वाहून जाणारे 15.11 अब्ज घनफूट पाणी प्रकल्प वर्षांतर्गत कृष्णा खोऱ्यात वळवण्याचा प्रस्ताव जलसंपदा विभागाने तयार केलाय। त्यामुळे कोकण खोऱ्यातील पाणी पूर्वेच्या कृष्णा खोऱ्याकडे वळवल्यास पुण्यासह सातारा, सांगली जिल्ह्यांना अतिरिक्त पाणी उपलब्ध होणार आहे। प्रकल्पाच्या सर्वेक्षणाचे काम सध्या अंतिम टप्प्यात आले असून संपूर्ण प्रकल्पासाठी 800 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे। ज्येष्ठ आदिवासी नेते व माजी केंद्रीय मंत्री विष्णुदेव साई यांची रविवारी छत्तीसगडचे मुख्यमंत्री म्हणून निवड झाली आहे। भाजपाच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत साई यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे। उद्या मंगळवार किंवा बुधवारी त्यांचा शपथविधी होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। देशातील संभाव्य साखर संकट टाळण्यासाठी ऊसाचा रस आणि साखरेच्या अर्कापासून इथेनॉल निर्मिती करण्यावर केंद्र सरकारने बंदी घातल्यामुळे साखर उद्योगासमोर संकट उभं ठाकलंय। या निर्णयाचा फटका कारखान्यांच्या खेळत्या भांडवलास व पर्यायाने ऊसाला मिळणारा रास्ता आणि किफायतशीर दरावर होण्याची भीती आहे। इथेनॉल निर्मिती करणाऱ्या कारखान्यांना कर्ज न देण्याचा निर्णय राज्य सहकारी बँकेने घेतल्याने कारखानदार हवालदिल झालाय। अर्धवेळ नोकरी किंवा घरबसल्या अर्थार्जनाची संधी देण्याचे आमिष दाखवून पाठवलेल्या इंटरनेट लिंकच्या मदतीने समोरच्या व्यक्तीच्या बँक खात्यातील रक्कम हडपण्याचे प्रकार वाढत आहेत। नोकरी किंवा उत्पन्नाचे पूरक साधन शोधण्याचे प्रमाण वाढल्याचे हेरून अशा व्यक्तींची फसवणूक केली जात आहे। मुंबईत गेल्या वर्षभरात घडलेल्या अशा गुन्ह्यांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत चौपट वाढल्याचं दिसून आलंय। मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या क्युरेटिव्ह याचिकेबाबतचा निकाल अद्याप न आल्याने आरक्षणाप्रश्नी पुढील आठवड्यात विधिमंडळातील चर्चेत कोणत्या निर्णयाची घोषणा करायची हा पेच सरकार पुढे आहे। मराठा आरक्षणासंदर्भात सोमवारी किंवा मंगळवारी विधिमंडळात चर्चेची शक्यता असल्याचं उद्योग मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केलं होतं।